नीट पेपर फुटी प्रकरणी जिंतूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाही पाठिंबा. मोर्चानंतर तहसीलदारांना निवेदन. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेला महाराष्ट्र बंद हकेला जिंतूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बंदला काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही जाहीर पाठिंबा दिला. शहरातून निषेध मोर्चा काढत तहसीलदारांमार्फत पंतप्रधान मोदी यांना निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. नीट पेपरफुटी प्रकरण दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमार आणि आंदोलनकर्त्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला जिंतूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापारी, नागरिक आणि विविध सामाजिक घटकांनी बंद पाळत आंदोलनाला समर्थन दिले. विशेष म्हणजे या आंदोलनाला काँग्रेस पक्षानेही जाहीर पाठिंबा दिला. तसेच शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही आंदोलनात सहभागी झाले. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनावर सह्या करून विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला आपला पाठिंबा दर्शविला. बंदनंतर जिंतूर शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराची निपक्ष चौकशी करून संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, तसेच नेट पेपर फुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा महासचिव सतीश बाकळे यांनी केले. विविध पक्षांनी एकत्र येत विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आवाज उठविल्याने जिंतूरमधील हे आंदोलन विशेष चर्चेचा विषय ठरले. ब्युरो रिपोर्ट, RAC न्यूज. RAC न्यूजला सबस्क्राईब करा. आणि त्या ठिकाणी एक असा प्रसंग दिसण्यात आला की बा तिथं पोलीसवाले पण नव्हते. काही तुमच्या घरी पण विद्यार्थी असतील, तुमच्या घरी पण विद्यार्थी असतात, पण विद्यार्थ्यांना ही वागणूक त्यांना कुठं ना कुठं तरी. मॅडम आम्हाला फक्त एवढे मागणे की बा ज्या गोष्टी झाल्या त्याची सखोल चौकशी करून आपल्या आता मार्फत जेवढे ॲक्शन घेता येईल तेवढे घ्यावी. नम्र विनंती. जय हिंद, जय भीम. त्यांना अभिवादन करतो. आणि ही दुसरी गोष्ट अशी आहे की जे शांततेमय 20 दिवसापासून आंदोलन सुरू होता त्याच्यामध्ये दिल्ली पोलिसांनी अचानक या विद्यार्थ्यांवर हमला करून बरेच विद्यार्थ्यांना त्यांनी नुकसान पोहोचवलेलं आहे. बरेच विद्यार्थी हे जखमी झालेले आहेत. तर अशा विद्यार्थ्यांच्या रीतसर मागणीसाठी आणि त्यांना समर्थन म्हणून आज जे वंचित बहुजन आघाडी यांचे सर्व माननीय प्रकाशजी आंबेडकर यांनी जे आज महाराष्ट्र बंद पुकारलेला होता त्यासाठी आम्ही सर्व पक्ष जे समविचारिक पक्ष यांनी आज त्या बंदला पाठिंबा दिलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही जिंतूर शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन केले. आणि त्याचप्रमाणे मॅडम कशवी मॅडम यांना निवेदन दिले की ही जी झालेली लाठीचार्ज आहे ही याच्या सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी याच्यामध्ये दोषी असेल त्यांना तात्काळ त्याच्यामध्ये बडतर्फ केले पाहिजे. आणि शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे ही आमची आजची मुख्य मागणी होती. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. त्या महाराष्ट्र बंदला जिंतूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे नेते, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व इतर संघटनेने आम्हाला पाठिंबा दिला. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो. मागील 20 तारखेला जंतर मंतर इथे दिल्ली इथे झालेल्या आंदोलनामध्ये जे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, महिलावरती पुरुषावरती लाठीचार्ज करण्यात आला. त्या लाठीचार्जमध्ये आम्हाला असं दिसण्यात आलं की भाजपचे काही गुंड प्रवृत्तीचे लोक होते. त्यामध्ये काही लोकांकडे जे दंडे होते ते सरसंघचालक RACच्या कार्यालयामधले दंडे होते. त्यांना अशा विद्यार्थ्याला मारला. त्याप्रथम मी जिंतूर वाशाच्या वतीने सर्वप्रथम यांचा निषेध करतो. आणि आज आम्ही सन्माननीय तहसीलदार मॅडम यांच्या मार्फत पंतप्रधान साहेबांकडे एक मागणी केली आहे. 4 मागण्या केलेल्या आहेत. त्या मागण्यामध्ये आम्ही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितलेला आहे. ज्या नेट फुटीमध्ये परीक्षामध्ये जे विद्यार्थी मृत्युमुखी पावले त्या विद्यार्थ्यांना
1 कोटी रुपये त्यांच्या नातेवाईकाला द्यावा अशी आम्ही त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट आम्ही तिसरी मागणी अशी केलेली आहे की ज्या दिल्ली पोलिसनं ज्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज केला त्या दिल्ली पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्याबाबत आम्ही अशा मागण्या केल्या. विद्यार्थ्यांमध्ये लोकांमध्ये मोदी सरकारविषयी राग आहे, कारण की आज हे सरकार दडपशाही करू पाहत आहे, लोकांवर गुन्हे दाखल करणं पाहत आहे, आंदोलन करू दे नाही केलं पाहिजे असं करत आहे. परंतु आपल्या महाराष्ट्रातील व देशातील लोक हे जागृत आहेत, त्यांना माहीत आहे. त्यांचा आढाव जिंतूर तालुक्यातील लोकांनी हाणून पाडला आणि जास्तीत जास्त प्रमाणे आज आमच्या मोर्चामध्ये इथले युवक असतील, तरुण असतील, सगळे जास्तीत जास्त संख्येने सामील झाले. मी पुन्हा एकदा त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. तहसीलदार असतील, जिंतूरचे पोलीस निरीक्षक असतील व व्यापारी संघाचे अध्यक्ष असतील, यांना व मार्केटमधल्या सगळ्या व्यापाऱ्यांना असं कळवलेलं आहे किमान आपण 5 वाजेपर्यंत कडकडीत बंद करून या सरकारचा निषेध व्यक्त करावा अशी त्यांना मी विनंती करतो.